बजेटमध्ये झालेल्या घोषणेवरून उपमुख्यमंत्री शिंदे आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलेल्या आकड्यामध्ये तफावत आढळून आली आहे। MUTP प्रकल्पांसाठी 511 कोटी 41 लाख रुपयांची घोषणा झाल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे। तर याच प्रकल्पासाठी 1465 कोटी 33 लाखांची घोषणा झाल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे। तर मुंबई आणि पुणे मेट्रोबाबतच्या आकडेवारी देखील तफावत असल्याचं समोर आलं आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, कशामुळे ही नेमकी तफावत येते, काय नेमके याबाबतचे डिटेल्स आहेत? नेमकी तफावत कशामुळे आहे हे सांगणं थोडंसं मुश्किल आहे, कारण की केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जी आकडेवारी दिलेली आहे, जे आपल्याला डॉक्युमेंट्स आलेले आहेत केंद्राकडून, त्यामध्ये स्पष्टतः सगळे आकडे जे आहेत ते नमूद केलेले असतात। मात्र आता ज्यावेळी अर्थसंकल्प सादर करण्यात आला त्याच्यानंतर ताबडतोब अजित पवार यांचं स्टेटमेंट आलं होतं, यांच्याकडून प्रेस रिलीज जी याची जाहीर करण्यात आली होती आणि त्यामध्ये आकडे थोडेसे जास्त आहेत। असं की मुंबई मेट्रोसाठी जर आपण विचार केला तर मुख्यमंत्र्यांनी 511 कोटी मुंबई मेट्रोसाठी मिळाले असं सांगितलेलं आहे, तर अर्थमंत्री अजित पवार यांनी त्यासाठी 1465 कोटी मिळालेत असं सांगितलंय। त्याचबरोबर पुणे मेट्रोसाठी देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की 699 कोटी हे मिळालेले आहेत। तर त्याचवेळी अजित पवार यांनी जी आकडेवारी दिली त्यामध्ये 837 कोटी हे पुणे मेट्रोसाठी मिळाले असं सांगितलेलं आहे। दुसरीकडे एक महत्त्वाचा जो इंटिग्रेटेड ग्रीन अर्बन मोबिलिटी प्लॅन आहे मुंबईसाठी, त्यासाठी देखील मुंबईसाठी 792 कोटी मिळाले असं मुख्यमंत्र्यांच्या ट्विटमध्ये आहे। तर अजित पवारांच्या त्याच प्रेस रिलीजमध्ये लिहिलं की 652 कोटी, म्हणजे थोडेसे कमी 50 कोटी रुपये जे आहेत ते कमी मिळाले असं अजित पवारांच्या आकडेवारीमध्ये आहे। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री आणि अजित पवार जे अर्थमंत्री आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री देखील आहेत, यांच्या दोघांच्या आकडेवारीमध्ये थोडीशी तफावत असल्यामुळे थोडासा संभ्रम निर्माण झालेला आहे की नेमके किती पैसे राज्याला मिळाले। यामधली जी आकडेवारी आहे ती जर दोघांची सेम असती, जी केंद्राकडून मिळालेली आहे त्यानुसार जर असती तर मात्र राज्यातल्या जनतेची थोडीशी यामध्ये संभ्रम झाला नसता। मात्र ही आकडेवारीची तफावत का नेमकी आली हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। बघूयात या दोन्ही नेत्यांच्या, या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांच्या विभागाकडून, ऑफिसेसकडून याबद्दल काय नेमका खुलासा करण्यात येतोय। निश्चित हा नेमका खुलासा काय होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। आणि हे ज्या दोन आकडे समोर येत आहेत त्यातले नेमके आकडे कुठले आहेत यावर देखील एबीपी माझाचं लक्ष असेल। धन्यवाद तूर्त या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।